ऑल थँक्स टू मॉम डॅड. 17 आवर्स लागणार आहेत घरी पोहोचण्यासाठी. हॉटेल आहे का बुलबुलिया? रोड ट्रिप असताना एक कॉमन प्रॉब्लेम आहे गाईज. गेस करा काय? गाईज फायनली बॅक टू दी होम. माझे ट्रिपचे व्लॉग बघण्यासाठी खूप खूप आभार आहे गाईज. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. तर गाईज आज कुठला पॉईंट नाही आहे कारण आम्ही सगळे पॉईंट कव्हर केल्यात आणि ते पण कमी वेळात अँड खूप मस्त. ऑल थँक्स टू मॉम डॅड ज्यांच्यामुळे आमची ट्रिप त्यांच्यामुळे आम्हाला एवढी मेमरीज क्रिएट करायसाठी मिळाली. वेलकम म्हणा की म्हणजे आणि परत कुठं तर प्लॅन करा. सो यस गाईज आमचे सगळे ट्रिपचे प्लॅन्स जे काही स्पॉट्स आम्ही नोट डाऊन केले होते ते सगळे कव्हर केल्यात आणि एकदम शॉर्ट टाईममध्ये आम्ही सगळे पॉईंट्स कव्हर केल्यात आणि खूप मस्त वाटलं गाईज ह्या ट्रिपमध्ये आम्हासनी. आणि राईट नाव आम्ही आता बेंगलोरच्या हायवेवर आहे. इथून बेंगलोर 300 किलोमीटर लांब आहे आणि तिथून आमचं कोल्हापूर सिटी अजून किती तर एक 600 किलोमीटर आहे ना. 600 किलोमीटर लांब आहे. सो गाईज असं टोटल आम्हासनी 17 आवर्स लागणार आहेत घरी पोहोचण्यासाठी आणि आता सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. तर आम्ही आता ऑन दी वे आहे आणि आपले ट्रिपची सिरीज आज एंड होणार आहे. पण आम्ही एवढा एन्जॉय केला आहे, खूप मस्त झाले गाईज. सो यस आता आपण निघत आहे. आता जस्ट ब्रेकफास्ट केलेला आहे. आता आम्ही रोड ट्रिप एन्जॉय करत आहे गाणी लावून. सो या बाय बाय गाईज. Finally we have reached Bangalore. खूप गर्दी आहे काय तिथं. मोठी सिटी आहे ना. कुछ भी बोल रही है. तुझं सांगू काय हे करते हे सगळं कंटाळे. काय सिटी बघा सिटी बघा. खाते तुझं तुला खरं सांगायचं. खरं सांग असतं बघा मेट्रो. वाव फायनली दिस इज लंच टाइम. लंच करा. लय भूक लागला गाईज. बसून कंटाळा आला. 1-2 ब्लॉग एडिट केलेत मी बसून. सो अजून पण खूप मोठा प्रवास आहे. आता जरा लंच करा गाईज. सो या लेट्स गो. हॉटेल आहे का बुलबुलिया? इथं वेगवेगळे रूम्स आहेत फॅमिलीसाठी. इथं बघा मासं पण आहेत. अरे डर गए क्या? सो चला इथं बसूया आता. फायनली आवर लंच इज डन अँड वी आर गोइंग बॅक. अजून 10 तासाचा रस्ता आहे अँड येस आता 10 तास झोपायचं असं म्हणत आहे मी तर. सो गाईज आता 4 वाजले. आता 4 मध्ये 10 तास केलं तर एक 12 वाजतील. 12-1 वाजणार गाईज. सो येस रात्रीचे 12 वाजता रात्रीचे नाही पहाटे 12 वाजता पोचणार आम्ही. तर या आता झोपूया डायरेक्ट. लेट्स गो. गाणी आणि जेवण करून आता पोट भरले आमचं आणि मी आता झोपणार आहे. मम्मीच्या मांडीव झोपली बघा. मम्मी पण झोपल्याच काय? नाही बाबा. मम्मी म्हणते आमची कशाला व्हिडिओमध्ये घेतली. सो गाईज यस आता मी थोडंसं रेस्ट करणार आहे. या अजून किती वेळ माहिती आहे का? अजून एक 5-6 तास असतील. 9 तास आहे. तरी 7 तास तर आहेत. सो या थोडीशी रेस्ट करूया अँड मिलते ब्रेक के बाद. सो गाईज आता आम्ही जात आहोत हेरलेला. आज आमच्या ट्रिपचा 9वा दिवस आहे. बरोबर 15 तारखेला आम्ही निघलेलो. अजून 4 दिवस गेला असतो खरं. पुढे आमच्या आई प्रोग्राम्स अँड फंक्शन्स आहेत जे की अटेंड करायचे आहेत आणि पप्पांना पण खूप फोन येत आहेत की तुम्ही इलेक्शनसाठी प्रचार करायला या म्हणून.
नेक्स्ट ट्रिप. दिस ट्रिप इज एंड अँड बाय. गुड इव्हिनिंग गाईज. मस्तपैकी 2 तासात झोप झाला. लॉंग ट्रिप रोड ट्रिप असताना एक कॉमन प्रॉब्लेम आहे गाईज. गेस करा काय. वॉशरूमला सारखं येते, एकदा ह्याला एकदा त्याला. सो गाईज थोडंसं वॉशरूमला जाण्यासाठी थांबलेलं आहे आणि थोडंसं ब्रेकफास्ट नाही, स्नॅक्स खायचे आहेत. सो या आणि परत कंटिन्यू आपली राईड करायची. अजून 5 तास आहेत आमच्या बॅक टू दी सिटी जाण्यासाठी. सो या लेट्स गो गाईज. आपण फ्रेश होऊन निघूया लवकरच. बाय गाईज. ॲक्च्युली आम्ही इथे रिसॉर्टमध्ये का थांबलेलो आहे. काय मस्त रिसॉर्ट आहे माहिती आहे काय. हे बघा स्विमिंग पूल आहे काय इथं आणि रूम्स पण खूप मोठे आहेत. वाव. लेट्स एक्सप्लोर करा काय सर. थांबली तर त्या निमित्त काय तर बघूया. लेट्स सी गाइस काय काय आहे. तर टी ब्रेक गाइस. नो इट्स एक्चुअली कॉफ़ी बट अपन कॉफ़ी पी के जा रहे हैं अभी आगे. सो यस वी गॉट फ्रेश एंड कॉफ़ी पी के जाएंगे कंटिन्यू आवर राइड. ॲक्च्युली डॅड खूप ड्रायव्हिंग करतात. सकाळपासून तिने चालवत आहेत आणि आता मी ड्राईव्ह करणार आहे थोडं. डॅड आमचे कायमच लॉंग ट्रिपला ते असतातच मित्रांसोबत ते. अँड खूप त्यांना हे आहे एक्सपिरियन्स आहे हायवेचा ते. सो खूप मस्त गाडी चालवतात आणि निवांत राहते आम्ही मागं. मस्त झोप पण येत्या. माझी जरा इकडं तिकडं घरातल्यांच्या शेवा खात चालवते. पण मी पण सोबतच चालवते. ह्याच मी कसं काय वाटते काय ड्रायव्हिंग. सो यस आता मी ड्राईव्ह करणार आहे अँड आपल्याला अजून 5 तास लागणार आहेत घरी जाण्यासाठी. आता वाजलेले आहेत 7. सो या निघूया आपण लवकरच अँड लेट्स कंटिन्यू आवर ट्रिप टू दी होम. बाय. राज ड्राईव्ह करणार वय. माझा मोबाईल जनास इकडे बघ. चांगलं ड्रायव्हिंग करा. करते काय मग. सो गाईज तुम्हाला आता मी राजचं ड्रायव्हिंग दाखवणार आहे. आता बघ चांगलं मारायलाय गाडी. मनासारखा डिनर झालेला आहे आता. आफ्टर किती तास चालवलो मी गाडी तिथे. 2-3 तास. किती वाजलं आता. 9:30. हां मी 7ला घेतलेली वाटतं. 7, 8, 9 2 तास तर चालवला काहीच गाडी मी. आणि 2 तास गाडी चालवून माझं आता पोट भरलेलं आहे आणि जेवण पण पोट भरलेलं 2 आहे. बिर्याण्या खाऊन भरणार की बकासूर. एक अखंड भांड खाल्ले गाईज. खरोखर लय मस्त बिर्याणी मस्त होती. तर जर आपल्या भागाकडे आलं की नाही येईल तसं चव आपली लागत राहत्या. सो यस मस्तपैकी पोट भरलेला आहे. मी आता आणि परत कंटिन्यू आवर राईड करायची आहे. लेट्स गो. हे बघा काय चालू आहे. टाइम वाचवायसाठी लवकर घरी पोहोचून झोप चांगली यायसाठी मी हे माझं पनीर 65 गाडीत घेतलेलं आहे आणि मी खात आहे. सो काय पण करते. तिथल्या तिथं 4-5 फोड्या असतात. खाऊन टाकला असतं कोणतर. वी काय खायचं ड्राय आहे चांगला आहे होते. छान आहे ना. आईली नाही. काय तिथं चांगलं होतं. रेस्टॉरंट छोटं होतं पण क्वालिटी एक नंबर होती. हा मस्त वाटलं जेवण. आणि आता आमचा प्रवास चालू झालेला आहे आणि नाव डॅड इज ड्रायव्हिंग अँड वी गाईज आर चिलिंग हिअर. सो या आपण जाऊया आता. आता किती वाजलेले आहेत माहिती आहे काय. 9:40 झाले आहेत. सो गाईज 9:45 वाजलेले आहेत आणि पोचायला तरी 3 तास लागणार. पहाटे 1:30ला पोचतोय गाईज आम्ही. सो यस स्टे ट्यून. घरी जाऊन आजीला सरप्राईज करूया. बाय बाय गाईज. फायनली बॅक टू दी होम. यस खूप मस्त वाटलं गाईज. तर आपलं घर आहे अँड यस इकडं आपला JCB. खूप मस्त वाटायला गाईज परत घरला येऊन. केरलाचा डोसा खाऊन इडली खाऊन बास झालं आता घरचं तंगडी. सो यस गाईज आज आहे शुक्रवार आणि आता 12 वाजून गेलं. आज शनिवार चालू झाला आहे आणि आम्ही शनिवारी परत आलेलो आहे. बरोबर 9 दिवस झालेले आहेत गाईज आमच्या ट्रिपला. एकदम सगळे पॉईंट्स कवर केल्यात कमी दिवसात आम्ही
अँड तुम्हाला सगळे ट्रिपचे व्लॉग कसे वाटले कमेंटमध्ये सांगा. आणि माझे ट्रिपचे व्लॉग बघण्यासाठी खूप खूप आभार आहे गाईज. थँक्यू सो मच. अँड यस, असंच प्रेम करत राहा. सपोर्ट मी गाईज अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. मिळते नेक्स्ट व्लॉग में. बाय बाय.